रेकॉर्डिंग राहून गेली होती. त्यानंतर बघा समांतरभुज चौकोन. आता समांतरभुज चौकोन काय असतो, तर जसं बघा इथे तुम्हाला दिलेले आहे, जर पीओ बरोबर 5.2 सेंटीमीटर आहे, पीओ ही बघा ही कर्ण हा जर 5.2 सेंटीमीटर आहे, तर पी आर किती, तर पी टू आर. आता हा जर 5.2 असेल तो त्याच्या दुप्पट राहील का नाही, म्हणजे तो किती राहील 10.4, कारण पी आर म्हणजे काय, ही पूर्ण आकृती कर्णाच्या दुप्पट ही. त्यानंतर काय सांगितलंय बघा, जर यम कोण क्यू 51 अंश, तर माप कोण क्यू 51 अंश, क्यू कुठे हा बा इथे, हा 51 अंश आहे, तर यस किती असेल, हा जर 51 असेल तर हा पण किती राहील, 51च राहील ना. कारण काय, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन जे असतात ते कसे असतात, एकरूप असतात. मग जर हा 51 असेल तर याचा अर्थ हा सुद्धा 51च असेल. याचा अर्थ तुम्हाला जर पी विचारला असता तर हा पी सुद्धा किती येईल, 180 मधून 51 वजा करून टाकायची, 129 अंश, 129. येतं एक लक्षात तुम्हाला. हो. कारण काय, चौकोनाच्या चारही कोणांच्या मापाची बेरीज किती असते, 360 अंश असते, चारही 360 कोण. अंश. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे वर्तुळ. वर्तुळ त्याला काय असतं, एक केंद्र असतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वर्तुळाला किती केंद्र असतं, एकच केंद्र असतो. याच्यामध्ये वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जी काही रेष असते तिला आपण जीवा म्हणतो किंवा व्यास म्हणत असतो. वर्तुळाचा व्यास हा ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. या ठिकाणी बघा, वर्तुळाच्या केंद्रातून जर एखादी जीवावर एखादा जर लंब टाकला, तर बघा इथे हा ओएन आणि ओएम या दोघांमधलं अंतर कसं असणार, जर ओएन 15 सेंटीमीटर असेल तर ओएम सुद्धा किती असेल, 15च असेल. लक्षात ठेवा, कारण त्यांच्यातलं अंतर ते एकरूप असतात. ओएन एकरूप ओएम असेल, दोघांचं अंतर समान असेल. लक्षात ठेवा, जर याच्यामध्ये एखादा त्रिकोण काढला, जर हा 60 अंशाचा होत असेल, जर हा 60 अंशाचा होत असेल, तर याचा अर्थ यम आणि एन सुद्धा किती अंशाचा असेल, 60च अंशाचा आहे. आणि हा ओएम आणि ओएन ह्या दोघं काय वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. लक्षात ठेवा, यम एन जीवा आहे. जर तुम्हाला यांचं अंतर काढायचं असेल तर काही वेळेस काय केलं जातं तुम्हाला त्याच्यामध्ये, हे बघा अशा प्रकारे तुम्हाला हे माप दिलं जातं, ही 4 सेंटीमीटर आहे. इथे बघा काय दिलंय, वर्तुळामध्ये जीवा एबी एकरूप जीवा पी क्यू, एबी चे केंद्रापासून अंतर 4 सेंटीमीटर आहे, तर जीवा पी क्यू केंद्रापासून अंतर किती असेल. बघा पी क्यू चे अंतर विचारलं आहे, जीवा एबी केंद्रापासून 4 सेंटीमीटर अंतरावर आहे, एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात, म्हणून पी क्यू सुद्धा किती असेल, 4 सेंटीमीटर अंतरावर असेल. ही सुद्धा 4 असेल तर ही सुद्धा 4च राहील. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, पी केंद्र असलेल्या वर्तुळात एक पीटी लंब जीवा एल एम, लेंथ एल टी बरोबर 6.5, तर टीएम बरोबर किती. आता बघा, तुम्हाला जर एल टी 6.5 दिला, याचा अर्थ टीएम काही वेगळी राहणार आहे का, ती पण 6.5. जर एल एम विचारला तर आपण याची काय केली असती, 6.5 ची डबल केली असती. काय केली असती, डबल. यस. त्यानंतर बघा, एबी एकरूप जीवा जर सीडी आहे, जीवा एबी ने केंद्राशी केलेला कोन जर 120 अंशाचा असेल, काय केलेला आहे, एबी ने केंद्राशी केलेला कोन, एबी बघा हा एबी आहे, याने केंद्राशी केलेला कोन हा 120 अंशाचा आहे. एकरूप जीवा वर्तुळाशी एकरूप कोन करतात, म्हणून सीडी ने केंद्राशी केलेला कोन सुद्धा कसा असेल, 120. आपण ते शिकलो होतो का नाही,
काय म्हणताला झेड आला इथे बघा, विक्रम इथे कोण? इथे एकमेकांच्या विरुद्ध आहे ना ते विक्रम कोण. तर हे सुद्धा काय असतात 120च येईल. त्यानंतर बघा, त्रिज्या 10 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाच्या केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी काढा. आता याच्यासाठी एकदम सोपं, हा तुम्हाला के सी 10 सेंटीमीटर आहे आणि हा सर 6 असेल तर पायथागोरसचं प्रमेय आपण शिकलो होतो बघा. पायथागोरसचं हो. प्रमेय काय सांगतो की याचा वर्ग आणि याचा वर्ग या दोघांच्या वर्गाची बेरीज काय असते, याच्या एवढी असते. जर ही 6 आहे तर आपलं पायथागोरसचं त्रिकूट काय सांगतं, तर 4, 6 आणि 10. 10 झालं तुमचं केंद्र, सॉरी कर्ण. एक बाजू जर 6 आहे तर याचा अर्थ ही दुसरी राहिली ती किती राहणार आहे, 4 असणार आहे. तुम्हाला पायथागोरसची त्रिकूट मी पाठवले, 4, 6, 10 हे पायथागोरसचं एक त्रिकूट आहे. याचा अर्थ तुम्ही कुठलंही काही करत बसायची गरज नाही, डायरेक्टली केएल काय करायचा, 4 लिहायचा. तुम्हाला त्यांनी जीवेची लांबी विचारली तर ही जर 4 आली तर ही सुद्धा 4च येणार, म्हणजे त्या जीवेची लांबी किती असेल तुमच्या 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर, म्हणजे तुमचा के एम किती असणार आहे, 8 सेंटीमीटर. हा, लक्षात येते के एम. एक मिनिट, 6 6 36, सॉरी ही 8 येईल, सॉरी 6, 8, 10 त्रिकोण नाही आहे होत ना माझ्या. तरी? हा, त्रिकूट होतं 6, 8 आणि 10चं त्रिकूट आहे, सॉरी 6, 8 आणि 10चं त्रिकूट आहे. याच्यामध्ये ही 8 असणार आहे, ही जर 8 असेल तर ही पण 8च येईल, म्हणजे याचं उत्तर येईल 16 सेंटीमीटर. 6, 8, 10 हे त्रिकूट आहे. 6, 4, 6, 10 आहे, नाहीये, लक्षात ठेवा. किंवा तुम्हाला जर लक्षात येत नसेल तुम्ही डायरेक्टली असंही करू शकता, 10चा वर्ग वजा 6चा वर्ग बरोबर काय तुमचा के एल वर्ग. 10चा वर्ग किती, 100. 100 मधून पायथागोरसचं हा प्रमेय वापरलं तर पटकन निघेल. हा, मग पायथागोरसच प्रमेय ना. मग इथे काय येणार, 36. उत्तर काय येईल, 64 बरोबर के एल वर्ग. याचा अर्थ के एल बरोबर काय येईल, 8. 64, 8. के एल किती असेल तुमचा, 8 असेल. त्यानंतर बघा पुढे, हा आता याच्यावर आधारित प्रश्न, ह्या जीवेवर आधारित प्रश्न तुम्हाला मागच्या वेळेस परीक्षेला विचारलेले होते. क्षेत्रफळाचं बघूया, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. आता समांतरभुज चौकोनाचे जर क्षेत्रफळ काढायचे असेल तर ते कसं काढता येईल, तर त्याच्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे की जर बीसी आणि एडी या दोन्ही बाजू कशा आहे, सारख्या आहे, एकरूप असतात. त्यानंतर बघा एबी आणि सीडी या 2 बाजू सुद्धा कशा आहे, एकरूप आहेत, बरोबर. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, जर तुम्ही हा बीसी हा पाया घेतला, तर ए पासून पाया बीसी वर एई हा काय केलेला आहे, लंब टाकलेला आहे, बरोबर आहे की नाही. मग आता ती त्याची उंची आपण म्हणू शकतो, ती त्याला काय म्हणू शकतो आपण, उंची सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे ज्यावेळेस चौकोनाचे क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं असतं, चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र आहे पाया गुणिले उंची. पाया काय आहे, बीसी, आणि एई ही काय झाली, हाईट झाली, यांचा करायचा गुणाकार. आता एक उदाहरण बघूया याच्यावर आधारित. समांतरभुज चौकोन एबीसीडी मध्ये पाया एबी 7 सेंटीमीटर व उंची डीई ही 6 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती. जर बघा, हा तुमचा एबी जर तुमचा 7 सेंटीमीटर आहे आणि डीई तुमचा जर 6 असेल तर याचा अर्थ काय करायचा, यांचा फक्त गुणाकार करायचा. 7 चौका होता 42, म्हणून या चौरसाचे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल, तर ते येईल 42 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर बघा, एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 72 चौरस सेंटीमीटर असून त्याची उंची 8 आहे. याचा अर्थ काय, तर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ जर तुम्हाला दिलं आहे आणि त्याची उंची दिली आहे तर याच्यावरून तुम्हाला पाया काढता येईल का नाही. पाया काढण्यासाठी काय करायचं, क्षेत्रफळाला 8 ने भागायचं, उत्तर येईल पाया बरोबर 9 सेंटीमीटर. उलटा विचारलेला आहे. तेच जर तुम्हाला उंची जरी विचारली असती, पाया देऊन उंची विचारली असती तर पायाने आपण काय केलं असतं, क्षेत्रफळाला भागलं असतं. त्यानंतर आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी 2 सूत्र आहे. बघा, जर तुमचा काटकोन त्रिकोण असेल अशा प्रकारचा तर त्यासाठी हे वापरायचं, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, किंवा पाया गुणिले उंची भागिले 2 केलं तरी चालेल. जर समजा हा 8 असेल
आणि उंची जर 10 घेऊया. उंची जर 10 असेल तर याचा अर्थ काय करणार तुम्ही 8 गुणिले 10 भागिले डायरेक्टली काय करा 2 करा. बेक बे बेचोक 8. तुमचं उत्तर येईल काय 10 चोक 40 चौरस सेंटीमीटर. कोणाचं या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. लक्षात ठेवा. त्याचं कारण असं आहे की 2 त्रिकोणांपासून एक चौकोन बनतो. माहिती ना तुम्हाला. हो हो. त्यानंतर बघा काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. काटकोन त्रिकोण तुमचा एकतर असा राहू शकतो किंवा असा राहू शकतो. जर ही 5 दिली आहे आणि ही जर 10 दिली आहे तरी पण तुम्ही तेच करणार काय 10 5 50 भागिले 2 म्हणजे याचं उत्तर काय येणार तर याचं येईल 25 चौरस सेंटीमीटर हे त्याचं क्षेत्रफळ. लक्षात ठेवा. हे झालं तुमचं काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत. आता तुम्हाला काय केलं आता काही वेळ क्षेत्रफळ दिलं होतं. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 60 चौरस सेंटीमीटर आहे. त्याचा पाया तुम्हाला 10 सेंटीमीटर दिला तर त्याला त्याची उंची काढायची तर काय करायचं आपलं सूत्र काय आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. मग आता तुम्हाला त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले 60 सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर बरोबर काय घ्यायचं 1/2 पाया दिलाय 10 हा 5 याला भागलं तर काय येणार बे 5 10 इथे उंची गुणिले 5 झाला हा 5 इकडे गुणिले इकडे आता काय होईल भागिले होईल का नाही म्हणजे 60 सॉरी 60 ला भागिले 5 केलं तर उत्तर काय येईल उंची 12 सेंटीमीटर. त्यानंतर बघा मग आता इथे दिलंय एका त्रिकोणाच्या जागेचा पाया 20 मीटर आहे व उंची 30 मीटर आहे तर तिचे क्षेत्रफळ किती. काय करणार 30 गुणिले 20 करा 30 दुने 600 होतील 3 दुने 6 म्हणजे 600 भागिले 2 केलं तर उत्तर येईल 300 चौरस सेंटीमीटर. ओके. पॉइंट मध्ये दिला असेल जसं बघा इथे 18.2 सेंटीमीटर आणि उंची दिली 7.5 सेंटीमीटर तर त्या त्रिकोण क्षेत्रफळ विचारलंय काय नाही 182 गुणिले 75 करा आणि त्याला जे काय उत्तर येईल ना त्याच्यावर 2 पॉईंट देऊन टाकायचे. जर तुम्ही 182.75 याचं म्हणजे 182 गुणिले 75 केलं तर तुमचं उत्तर बघा काय येतं 182 गुणिले 75 त्याचं उत्तर येतं 13,650. बघा या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर याचं उत्तर येतं 13 गुणाकार येतो 13,650. याला फक्त तुम्हाला 2 ने आधी भागून घ्यायचं. काय करायचं त्याला भागिले 2 करा. आता हा 13,650 आहे ना हा गुणाकार आला इथे पॉईंट नंतर 1 नंबर होता इथे पॉईंट नंतर 1 नंबर होता म्हणजे आपलं उत्तर काय असेल 136.50 त्याला भागिले 2 करा 2 ने याला जर भागलं तर उत्तर किती येतं बेसक 12 बे 8 16 बे 2 4 आणि बे 5 10 म्हणजे तुमचं उत्तर काय असेल 68.25 हे काय असेल त्या वर्तुळाचं सॉरी त्रिकोणाचं क्षेत्रफळ. त्यानंतर बघा हे झालं समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत. आता समभुज असेल सॉरी समभुज नाही काटकोन त्रिकोण. आता आहे समभुज त्रिकोण. समभुज म्हणजे काय ज्याच्या सर्व भुजा सारख्या असतात. म्हणजे जर इथे हा घेतला त्रिकोण RTO तर याच्यामध्ये हा जर 3 असेल TR तर हा पण 3 आणि हा पण 3च असतो. जर त्यात काटकोन त्रिकोण तयार झाला तर काही अडचण नाही. काटकोन त्रिकोण नसेल तर मात्र तुम्हाला सूत्र बघा काय घ्यायचं आहे. या ठिकाणी काय करायचं याच्यावर तुम्हाला बाजू काढावं लागेल किंवा बाजू जर दिलेली असेल तर याच्यासाठी एक सरळ सूत्र आहे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर करणे 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. जी काही बाजू दिली असेल समजा जर तुम्हाला आता हा त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये ही बाजू दिली तुम्हाला 12 काय दिली आहे आपण इथे दिली आहे वाटतं त्यांनी AB दिलेली आहे तुम्हाला 12 सॉरी 20 दिलेली आहे ही 20 दिलेली आहे तर याचं क्षेत्रफळ काढताना काय करायचं DB दिलेली 10 DB 10 म्हणजे ती 20च आहे बरोबर. ही 20 दिलेली आहे आणि याच्यावरून तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल तर सरळ सरळ काय करायचं करणी 3/4 गुणिले बाजूचा वर्ग घ्यायचा. बाजूचा वर्ग म्हणजे काय 10चा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10 हे जर सोडवलं तर 4 1 4 बे 2 4 बे 5 10 इथे परत बे 5 10 येऊन जाईल 5 5 25 25 करणे 3 हे असेल त्याचं उत्तर 10. जर पूर्ण दिली तर जर समजा अशी बाजू दिली आहे तुम्हाला समभुज त्रिकोण आहे तुम्हाला सांगितलं की हे समभुज त्रिकोण आहे आणि याची बाजू 20 दिली तुम्हाला ही काय दिली ही पूर्ण 20 दिली आहे
तर डायरेक्टली काय करायचं, बाजूचा वर्ग घ्यायचा. म्हणजे काय घेणार, कर्णी 3/4 गुणिले 20 गुणिले 20. म्हणजे 4 1 4, 4 पंचे 20, 20 5 100, 100 कर्णी 3. हे जसं इथं दिलंय तसं तुमचं उत्तर असेल. आलं का लक्षात तुम्हाला? समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. हा, आणि समभुज त्रिकोणाची परिमिती विचारली तर काय करणार, जर ही 20 दिली तर या 20 त्रिक 60, म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज करायची. ही 20 आहे, याचा अर्थ ही पण 20च असणार, ही पण 20च असणार. 20 त्रिक 60 होतात, त्याची परिमिती येणार 60. त्यानंतर बघा समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. आता समभुज चौकोन असेल तर समभुज चौकोनाचा या ठिकाणी बघा, त्याच्यामध्ये त्रिकोण PSR, हे बघा PSR आणि त्रिकोण दिला आहे PQR. PQR असे दोन त्रिकोण आहेत, ते एकरूप आहेत दोघांचे. म्हणजे याचा अर्थ काय, एकरूप म्हटलं का काय, आपण शिकलो होतो की दोनही सारखेच असतात. मातेने दिलाय चौकोन PQRS मध्ये 2 गुणिले त्रिकोण PSR केला तरीही चालेल. याचा अर्थ काय, 2 गुणिले 2 कट होऊन जाईल. PR गुणिले ST केला, PR आणि ST यांचा गुणाकार केला तरी तुम्हाला काय मिळेल, मिळेल. बरोबर 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. काही वेळेस काय करतात, ते बाजू नाही देत, ते तुम्हाला काय करतात, कर्ण देतात. काय देतात, हा कर्ण. मग कर्णाच्या ज्या काही लांबी दिलेल्या असतील त्या लांबींचा डायरेक्टली गुणाकार करायचा. जसं इथे दिलंय बघा, समभुज चौकोन ABCD मध्ये AC बरोबर 15 सेंटीमीटर, BD बरोबर 18 सेंटीमीटर. तर त्या चौकोना तर त्याचे क्षेत्रफळ काढा. त्यासाठी काय करायचं, 15 गुणिले 18 करायचं. 2 ने याला भाग दिला तर 2 9 18 होतील. 15 9 किती होतात, 150. आलं लक्षात? येते का लक्षात सर्वांना? हे झालं हो तुमचं सर. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. आणि जर चौकोनाचे क्षेत्रफळ दिलेले असतील तर त्याच्यावरून तुम्हाला बाजू कर्णाची लांबी काढता येईल का नाही? काय करायचं, जसं हे दिलंय बघा, एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 990 चौरस सेंटीमीटर आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी 36 सेंटीमीटर असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती? काय करणार आपण, 990 भागिले 1/2 गुणिले 36 गुणिले दुसऱ्या कर्णाची लांबी. मग आता काय करणार, 36 ने काय करायचं, याला जर भागलं तर हा काय होईल, 2 ने याला भागला तर 18 36 होतील. 18 इकडे गुणले तिकडे जाताना भागिले होतील. 990 भागिले 18 केलं तर मिळेल आपल्याला दुसऱ्या कर्णाची लांबी 55 सेंटीमीटर. येते का लक्षात? हो. हा, त्यानंतर आहे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. समलंब, आता हे समलंब काय असतो, याच्यामध्ये काय असतं, ही बाजू या दोघी बाजू कशा समांतर आहेत की नाही. याचा अर्थ ही जेवढी उंची असणार आहे तेवढीच ही असेल की नाही. तर याच्या ठिकाणी बघा, जर तुम्हाला समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आले तर सूत्र आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिले उंची. मग आता डायरेक्ट प्रश्नच घेऊया. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू 10 सेंटीमीटर आणि 22 सेंटीमीटर आहेत. त्यांची उंची 12 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? काय करलं जातं माहिती का, ह्या दोन बाजू असतील ना, यांचं ऍव्हरेज घेतलं जातं आणि त्याला गुणिले उंची केलं जातं. म्हणजे काय, 1/2 गुणिले 10 अधिक 22 गुणिले 12, तर याचं उत्तर येतं 2 ने याचं बेरीज येते 32. 2 ने 32 ला भागला तर येतं 16. 16 गुणिले 12 करा, तुमचं उत्तर येणार 192. म्हणजे काय, तर हे असं का केलं तर त्याचं कारण आहे, ही एवढी बाजू आणि ही एवढीच बाजू दिलेली तुम्हाला. तर काय केलं तर या दोघांचं ऍव्हरेज घेतलं जातं. ऍव्हरेज घेताना ती अशी कुठली तरी मध्यस्थी पकडली जाते आणि मग त्याला या उंचीने गुणलं जातं. आलं का लक्षात? मग आता समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ दिलंय आणि त्याच्यावरून जर तुम्हाला उंची दिली तर त्याच्यात तुम्हाला बाजूंची हे करता येईल नाही, बेरीज काढता येईल का नाही, किंवा बाजूंची बेरीज काढता येईल किंवा उंची काढता येईल. दोन्ही पैकी एक काहीतरी तुम्हाला उंची काढायला लावतील किंवा काही काढायला लावतील. तर असं बघा, इथे उदाहरण आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 286 चौरस सेंटीमीटर आणि उंची 13 सेंटीमीटर आहे. तर त्यांच्या समांतर बाजूच्या लांबींची बेरीज किती? यापैकी एक बाजू 20 सेंटीमीटर असल्यास दुसऱ्या बाजूची लांबी किती? म्हणजे आता बघा, तुम्हाला एवढं सगळं देऊन एक बाजू पण दिली, तर याच्यावरून काय करायचं, आधी त्या दोन बाजू समांतर बाजूंची बेरीज काढून घ्यायची. कशी काढणार,
तर त्यासाठी बघा आपल्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र वापरा. ते काय आहे? समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची. मग आता समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आहे 286. 1/2 जसंच तसं गुणिले समांतर बाजूंची बेरीज आपल्याला काढायची आहे आणि गुणिले उंची त्यांनी दिली होती 13, ती तशीच घ्या. मग आता तुम्ही जर हे 1/2 आहे इकडं गुणिले इकडे येताना काय होईल? भागिले होतील. सॉरी, आठ. भागिले होतील, तिकडे येताना गुणिले होतील. गुणिले होईल. हा, 2 इकडं गुणिले होईल का नाही? गुणिले. 286 हो. गुणिले 2 आणि इकडे गुणिले इकडे येताना भागिले होतील. 13 ने याला 286 ला भाग द्या, 22 उत्तर येईल. 13 1 13, 13 गुणिले 22 केलं 286 होतात. 22 गुणे 44. समांतर बाजूंची बेरीज किती मिळाली आपल्याला? 44. त्यांनी सांगितलं त्यापैकी एक बाजू किती आहे? 20 सेंटीमीटर आहे. मग काय करणार? 44 मधून एक जर 20 वजा केले तर आपला 24 सेंटीमीटर दुसरी बाजू मिळेल का नाही? हो. आता हे इथं काही वेळेस काय केलं जाईल? तुम्हाला असं पण दिलं जाऊ शकतं, समांतर बाजूची बेरीज पण दिली जाऊ शकते आणि त्यावरून उंची काढायला लावली जाऊ शकते. काय करायचं? फक्त जे काही क्षेत्रफळ असेल त्याला भागिले काय करायचं? समांतर बाजूंची बेरीज करायची, तुम्हाला उंची मिळून जाईल. सर त्यानंतर इथे उदाहरण दिलंय ना खाली एक नमुना, हे एक उदाहरण घ्या ना. कोणतं घेऊ? किती नंबर घेऊ पहिलं तुम्ही घेतलं तरी चालेल, कोणतंही घ्या. तिथे एका लंबांतर समलंब दिलेलं चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी 8.7 सेंटीमीटर 5.3 सेंटीमीटर आहे. त्यातील लंबांतर 4.5 असले त्याचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? या दोघांची बेरीज, यांचं दोघांचं ऍव्हरेज किती येईल? 8.7 गुणिले 5.3 7 आणि 3 10, 8 आणि 5 13, 14 येईल. 14चे निम्मे 7 होतात. मग 45 गुणिले डायरेक्ट 7 करून टाकायचे. 4.5 आहे ना? 4.5 ला गुणिले 7 करा. काय येईल याचं उत्तर? 7 5 35, 7 चोक 28, 28 आणि 3 31, 3 चे 15 म्हणजे 31.5 हे असेल त्याचं क्षेत्रफळ. हे कसं केलं तुम्हाला लक्षात आलं का? हे नाही हो सरासरीच सर. का म्हटलं मी? हा, हे बघा त्याचं कारण आहे, तुम्हाला असं दिलंय बघा 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. समांतर बाजूंची बेरीज काढता म्हणजे तुम्ही काय करता? त्याचा ऍव्हरेजच घेतात ना, सरासरीच घेतात की नाही? हो. 8.7 आणि ही 5.3 याला 2 ने भागलं काय आणि त्यांचं ऍव्हरेज काढलं काय? काही फरक पडणार आहे का? एकच येईल. आणि याला गुणिले उंची किंवा लंबांतर, त्याला काय माहिती? 4.5. बघा आता या दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते? 14 येते का? पहा बरं. 1/2 गुणिले 14 गुणिले 4.5 म्हणजे तुम्ही तेच केलं, बे एक बे 7 14 आणि 7 गुणिले 4.5 आपलं उत्तर आलंच होतं मग अशी. 7 5 35, 7 चोक 28, 28 आणि ते 3 31, 31.5. आलं का लक्षात? मग याच्यापेक्षा आपण आणखी शॉर्टकट करू शकतो ना. काय करायचं? या दोन्ही बाजूंची सरासरी काढून घ्यायची आणि सरासरी भागले डायरेक्ट काय करायचं? उंची करायची. आलं का लक्षात? हो. हा, अजून एक उदाहरण घेऊया लागलंच आपण. हे घ्या, हे उदाहरण दिलंय. समांतर बाजूंची लांबी 30 मीटर आणि 23 सेंटीमीटर असल्यास समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 265 चौरस मीटर असल्या त्याची उंची किती? आता उंची काढायची ना, काय करायचं? या दोघांच्या बेरजेने डायरेक्ट या 265 ला भागायचं. 265 भागिले किती आहे? 30 आणि 23 किती होतील? 53 होतील का? 53. आता आपण थोडस लॉजिक लावायचं. 3 कितीने गुणलं तर इथं 5 उत्तर येऊ शकतं. 3 5 15 होतील का? हो. 3 5 15 होतात का? म्हणजे 53 5 काय? 265 झालं आपलं उत्तर. 5. आपल्याला पाडा येऊ का नाही तर नाही येऊ, हे डायरेक्टली तुम्हाला असं सोडवता आलं पाहिजे. थोडस लॉजिक लावायचं, बरोबर ते भाग जाणाऱ्याच संख्या देतात परीक्षेमध्ये. उंची किती असेल? नाही आता इथं ऍव्हरेज कशाला काढायचं? आता क्षेत्रफळ दिलंय ना, उंची काढायची ना आपल्याला. आता इथं दिलंय बघा, एका समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 84.5 सेंटीमीटर असून उंची 6.5 सेंटीमीटर आहे. त्यांच्या समांतर बाजूंपैकी एकाची लांबी 15.2 सेंटीमीटर असल्यास दुसऱ्या बाजूची लांबी. आता इथे काय काढावं लागेल? इथे मात्र तुम्हाला क्षेत्रफळ आधी काढून घ्या. त्या समांतर बाजूंची बेरीज काढावं लागेल आधी. याच्यासाठी काय करायचं? 84.5 भागिले 6.5 करायचं. आता याच्यात नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही भाग करतात ना, आता 84.5 आहे, वरती पण पॉईंट नंतर एक नंबर आहे आणि खाली पण पॉईंट नंतर काय आहे? एकच नंबर आहे. मग डायरेक्ट विदाउट पॉईंट सोडवायचं, कारण वरचा एक पॉईंट आणि खालचा एक पॉईंट काढून टाकायचं.
आणि जर लक्षात येत नसेल तर आणखी एक सोपी ट्रिक सांगतो. 84.5 वरचा एक पॉईंट काढण्यासाठी पॉईंट नंतर जेवढे नंबर असतील तेवढे खाली गुणिले घ्यायचे, म्हणजे खाली 10 घ्यायचे. जर 2 पॉईंट असतील तर गुणिले 100 घेतले असते, 3 पॉईंट असतील तर गुणिले 1000 घेतले असते. पॉईंट नंतर नंबर. आता इथे 6.5 आहे, याचा पण एकच नंबर होता म्हणून वरती गुणिले 10 घ्यायचं, उलट घ्यायचं, याचा वरती आणि याचा काय घ्यायचा, खाली घ्यायचा. अलग लक्षात पॉईंट काढण्यासाठी जेवढे पॉईंट असतील तेवढे 10, 100, 1000 असे घेत चालायचे. मग आता काय करणार, हे बघा हे 10 तुमचे कट. याला जर 5 भाग द्यायचा असेल तर बघा आपण थोडस लॉजिक लावूया. 5 5 25 होतात, बरोबर. 5 तेव्हा शेवटी होतो. पण इथे 5 5 25 ठीक आहे, 5 तर येणार शेवटी, म्हणजे त्या संख्येत शेवटी एक तर 5 असला पाहिजे. आता 6 ला आपण जर थोडं डोकं लावलं, 6च्या पाड्यात 84 किती नंबर येईल? 6 अंदाजे 650 होतील, म्हणजे इथे काय ते येणार नाही. आपल्याला थोडीशी मोठी संख्या असली पाहिजे. तर थोडस आपण बघूया, याला 5 ने भाग देऊन टाकू, जाऊ दे. 13 5 65 होतात, इथे 5 ने दिला तर काय येतील? 5 1 5 उरला 3, 5 6 30 उरला 4, 5 9 45, 169. 13चा वर्ग आहे म्हणून 13 गुणिले इथे काय घ्यायचं, 13. उत्तर काय येईल आपलं? 13 आलं. 13 तर आपण नाही. 102चा इथला 2 गुणिले नाही घेतला ना वरती? 84.5 गुणिले 2 भागिले 6.5 असेल. सॉरी सॉरी 13 दुणे 26 होतील म्हणते. आपला 2 राहिला होता ना, म्हणजे ते काय येईल, 13 आले, त्याला 2 ने 26 करा. त्याच्यापैकी एक बाजू दिली त्यांनी किती, 15.2. तर यातून 15.2 वजा करून घ्या. 9.8. हे 2 वजा केले तर काय येतील? हे इथे काहीच नाही, म्हणजे इथे शून्य घेऊन टाकायचं. शून्यातून 2 गेले 8, पॉईंटच्या जागेवर पॉईंट द्या. इथे 6च्या जागेवर 5 राहतील, 5 मधून 5 गेले 0, 2तून 1 गेला 1, 10.8. हे असेल याचं उत्तर. येते का लक्षात? स्वाती मॅडम लक्षात आलं? हो सर. हा. पुढे आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे आणखी एक सूत्र बघा, हिरोचं सूत्र म्हटलं होतं याला. जर तुमच्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असेल त्याला विषमभुज त्रिकोण म्हटलं होतं. विषमभुज म्हणजे काय, तुमच्या तीनही बाजू कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. काय, जर त्रिकोणाच्या तीनही बाजू वेगवेगळ्या असतील तर त्याला काय करायचं, त्या त्रिकोणाची पहिले अर्ध परिमिती काढायची. अर्ध परिमिती म्हणजे काय, हाफ पेरिमीटर. आता हाफ पेरिमीटर काय असतो, तर हे जे काही बाजू असतील त्या बाजूंची बेरीज करायची आणि त्याला भागिले 2 करायचं. जसं समजा आता इथे एक उदाहरण दिलं बघा, एका त्रिकोणाच्या बाजू 17, 25 आणि 26 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता बघा बाजू काही असू शकतात, बरोबर. मग काय करायचं, त्याच्यासाठी अर्ध परिमिती काय घ्यायचं, ते एबीसी म्हणजे काय घ्यायचं, कोणतीही बाजू घ्या तुम्ही, 17, 25, 26, ही 25 आणि 26. आता अंदाजे घेतलाय त्याच्यामुळे काही अडचण नाही, तुम्ही कोणतीही घेऊ शकता. असं एबीसी म्हणजे काय, तुमच्या या बाजू आहे, यांची बेरीज करा, अर्ध परिमिती काढा. किती येईल यांची अर्ध परिमिती? तर यांची बेरीज ओके 26 घेऊया. 17, 25 आणि 26 यांची बेरीज करा. यांची बेरीज किती किती 68 येईल. 68 भागिले 2 करा, तुम्हाला त्याची अर्ध परिमिती काय मिळेल, तर ती मिळेल 34. किती मिळेल? 34. बघा हे दिले. आता काय करायचं, यस म्हणजे काय झालं, तुमची अर्ध परिमिती. यस म्हणजे काय, अर्ध परिमिती. आता या 34 मधून या प्रत्येक बाजू काय करायचं, 34 गुणिले कंसामध्ये 34 वजा 17, 34 वजा 25, 34 वजा 26. एबीसी म्हणजे या तीन बाजू त्यातून वजा करा अर्ध परिमिती. मग काय येईल तुमचं, 34 गुणिले 17 गुणिले 9 गुणिले 8. आता एकदम सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. काय होतं, ज्यावेळेस आपण असं उदाहरण सोडवतो ना, याच्यामध्ये काय करतो आपण, गुणाकार करत बसतो. गुणाकार नाही करत बसायचं, असं शोधायचं की याच्यात आहे ना या संख्यांचे अवयव पाडून घ्यायचे. अवयव कसे आले पाहिजे, आपण वर्गमूळ काढायचे ना, मग डबल संख्या आली पाहिजे. जसं 34 आहे ना, 34चा गुणाकार काय होतो, 17 गुणिले 2 होईल. बघा आला का इथं 17 गुणिले 2. त्याच्यानंतर बघा आणखी वर्ग संख्या कोणती, 8 आहे का नाही, 8चं आणखी काय वर्ग पडू शकतो, 4 गुणिले 2 पडू शकतो का? 4 गुणिले 2 बरोबर. आणि 9चं 3 गुणिले 3 पडू शकतो, बरोबर. मग तशी रूपांतर करून घ्यायचे. हे बघा इथे, आता इथं तुम्ही अशीही पाडू शकता, तुम्हाला जसं वाटलं तसे, फक्त 2-2 संख्येत आलं पाहिजे किंवा वर्ग संख्या झाली पाहिजे ती. म्हणजे अशी येईल 17 गुणिले 4 गुणिले 3. आता हे एकदाच बाहेर लिहून घ्यायचे, 17च्या जागेवर 17, 4 एकदाच लिहायचं आणि 3 एकदाच घ्यायचं, म्हणजे त्याचं वर्गमूळ येईल. त्याचं वर्गमूळ किती आलं, 204. अलग लक्षात, ती संख्या काही असो, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला वर्गमूळ काढायचं, त्याच्यामुळे काय करायचं, 2-2चा गट करायचा. वर्गमूळ याचा काय अर्थ काय,
डबल असेल तर ती संख्या एकदाच लिहायची, म्हणजे 17 गुणिले 17 आहे तर ती एकदाच लिहायची. येते का लक्षात? हो. हो सर. हा, आता या ठिकाणी सुद्धा बघा अशी आकृती दिली आहे. या आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला जर याचं क्षेत्रफळ काढता येत नसेल तर तुम्ही हे सूत्र वापरू शकता. त्रिकोणाच्या अर्धपरिमित सूत्र वापरायचं. आधी एका त्रिकोणाचं काढून घ्यायचं अशा प्रकारे, नंतर या दुसऱ्या त्रिकोणाचं काढायचं. आलं लक्षात? त्या दोघांच्या याच्यातली बेरीज जर केली तर तुम्हाला काय मिळेल? त्या पूर्ण चौकोन एबीसीडीचं सूत्रफळ भेटून जाईल. येतंय लक्षात? हो. दोघांची अर्धपरिमिती काढून घ्यायची, त्याच्यावरून त्याचं क्षेत्रफळ काढायचं. दोन्ही क्षेत्रफळांची बेरीज केली तर तुम्हाला पूर्ण चौकोन ए बी सी डी चं क्षेत्रफळ मिळून जाईल. ओके, अशी काही उदाहरणं तुम्हाला सरावासाठी दिलेली आहेत. याची उत्तरं सुद्धा तुम्हाला पाठीमागे पुस्तकात आहेत. तुम्ही आज सराव करा. नाही समजलं तर उद्या मला आज तुम्ही मला फोन करून विचारून घ्या, मी तुम्हाला समजून सांगेन. ओके, ह्याची जरा प्रॅक्टिस करा. आपण एक एक घेतलं आहे उदाहरण, कारण आपला जास्त सिलेबस आहे त्यामुळे, आणि तुम्हाला मला असं वाटतं की तुम्हाला ते समजतं म्हणून मी जास्त उदाहरणं घेत नाही. नाहीच समजलं तर तुम्ही मला सांगा, चला की सर अजून एखादं उदाहरण घ्या, म्हणजे मी त्याला समजून सांगेन. आणि प्रॅक्टिससाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक एक उदाहरण एक्स्ट्रा आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आता हे बघा, हे एक तुम्हाला सूत्र दाखवतो. असे एक परीक्षेला प्रश्न आले आहेत. जर कधी असे प्रश्न आले तर लक्षात ठेवायचं, या दोन्ही यांचे क्षेत्रफळ काढून घ्यायचे. जसं बघा, आता ही 8 आहे आणि हे 20 आहे, तर याचा अर्थ काय? याच्यावरून काय काढायचंय तुम्हाला? हा एक त्रिकोण काढून घ्यायचा. या त्रिकोणाचं एक काढून घ्यायचं, या त्रिकोणाचं काढून घ्यायचं. या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळातून काय काढायचं? या चौकोनाचं क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ वजा करायचं. छायांकित म्हटलं की तसं करायचं. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे वर्तुळ. आता वर्तुळाचा परिघ म्हटलं की काय असतं? तुमची बांगडी. बघा, बांगडी. बांगडी म्हणजे तुमची परिघ झालं. किंवा एखाद्या मैदानावर तुम्ही फिरतायत, याचा अर्थ काय? तर तुम्ही त्या वर्तुळाच्या परिघावर फिरत असता. एखादं वर्तुळाकार ग्राउंड आहे, त्याच्यावर जर तुम्ही गोलाकार फिरत असाल तर याचा अर्थ काय होतो? तुम्ही त्याच्या भोवती कसं फिरतात? परिघावर फिरतात. पुढे फिरतात परिघावर. येते का लक्षात? तुम्ही त्या वर्तुळाच्या परिघावर फिरताय. जर तुम्ही एखाद्या चौकोनी भाग आहे, चौकोनी ग्राउंड आहे, त्या चौकोनी, एक मिनिट स्क्रीन बंद केली. जर तुम्ही एखाद्या चौकोनी ग्राउंडवर फिरता आहात, याचा अर्थ काय? तर तुम्ही त्या चौकोनी ग्राउंडच्या कशावर फिरतायत? परिघावर फिरताय. कशावर फिरताय? परिघावर. लक्षात ठेवा. एखादं मंदिर आहे, तुम्ही मंदिराला प्रदक्षिणा मानता. मंदिरात म्हणजे एखाद्या देवाचं मंदिर आहे किंवा मी बंद केली. एखादं समजून घ्या फक्त मी काय सांगतोय ते. जर समजा तुम्ही एखादं मंदिर आहे आणि त्या मंदिरावर तुम्ही ज्यावेळेस फिरतात, बघा, मंदिराला, देवाला प्रदक्षिणा मारतात की नाही? हो. मग जर मंदिर जर चौकोनी असेल तर याचा अर्थ काय असतो? तुम्ही मंदिराच्या काय करतात? जी काही बाउंड्री लाईन असते, बाजूची कडाची लाईन, त्या कडाची लाईन व्यवस्थित होतात चौकोनात. हो. बरोबर आहे की नाही? मग त्याला परिघ बनायचं. परिघ किंवा काय म्हणायचं? परिमिती. परिघ किंवा परिमिती. आकृती कशी असो, जर तुम्ही त्याच्या बाउंड्री लाईनने फिरत असाल, कडेकडेने फिरत असाल, तर त्याला काय म्हणायचं? परिघ. लक्षात ठेवा. येते की लक्षात? हो. आणि जर तुम्हाला समजा एखादं घर आहे, त्या घराला फरशी बसवायची आहे, तर फरशी आपण पूर्ण भागावर बसवत असतो. बघा, जमिनीवर पूर्ण फ्लोअरला फरशी बसवतो की नाही? तो कडाला बसवितो फक्त. नाही. आपण काय करतो? चौकोनाचा समजा एखादा हॉल आहे, तर हॉलच्या जमिनीचा जो काही खालचा भाग आहे, त्याच्यावर पूर्ण भागाला फरशी बसवत असतो. बसवतो का नाही? हो. दोघांमधला फरक समजून घ्या. परिघ आणि क्षेत्रफळातला फरक. मग ज्यावेळेस तुम्ही फरशी बसवतात त्यावेळेस तुम्हाला काढायचं असतं क्षेत्रफळ, आणि ज्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, रंग जरी द्यायचा असेल तर रंग तुम्ही पूर्ण भिंतीला देतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय काढायचं असतं? क्षेत्रफळच काढायचं असतं. आणि परिघ काय असतं? ज्यावेळेस फक्त बाउंड्री लाईन फिरतात त्यावेळेस त्याला म्हणायचं परिघ. आता वर्तुळाच्या परिघाचे दोन सूत्र आहे. एक आहे, त्याला इंग्लिश मध्ये डायमीटर म्हणतात, म्हणून D = 2R. 2 म्हणजे R म्हणजे काय? परिमिती, आपलं त्रिज्या. किंवा 2πd. सॉरी, दुसरं एक सूत्र काय आहे? πd. D म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं, πr किंवा πd, असे दोन सूत्र आहे. लक्षात ठेवा. 2πr किंवा πd. वर्तुळाचा परिघ म्हटल्यावर काय? 2πr किंवा πd. हे दोन सूत्र लक्षात ठेवायचे.
जर तुम्हाला असं सांगितलं तर पायची किंमत माहिती आहे तुम्हाला 3.14 किंवा 22.7 22 22.7 या दोन किमती लक्षात ठेवायच्या. जसं बघा इथे एक उदाहरण दिलंय, एका वर्तुळाचा व्यास 7 सेंटीमीटर असला त्याचा परिघ किती. मग याला काय करायचं, व्यास दिलाय ना डायरेक्ट 22/7 गुणिले 7 घ्यायचं म्हणजे उत्तर काय येईल 22 सेंटीमीटर. सेंटीमीटर. त्यानंतर एका वर्तुळाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे तर त्याचे परिघ काढा. 35 दिलाय, काय करणार, त्रिज्या 35 आहे म्हणजे व्यास काय असेल त्रिज्याच्या दुप्पट, म्हणून या 22/7 ला गुणिले 2 घ्यायचं. आलं का लक्षात. 7 1 7 7 5 35, मग 2 गुणिले 22 गुणिले 5 करा, तुमचं उत्तर येईल 220 सेंटीमीटर. त्यानंतर बघा पुढे, एका क्रीडा वर्तुळाकार क्रीडांगणाचा परिघ 125.2 मीटर आहे तर त्याची त्रिज्या व व्यास काढा. आता काय करायचं, आता उलट करायचं, सर्कमफरन्स इज इक्वल टू म्हणजे सी इज इक्वल टू 2πr. मग याच्यावरून काय करायचं, आपल्याला वर्तुळाचा परिघ माहिती आहे, परिघ किती आहे 125.2 आहे, बरोबर काय 2 गुणिले 22/7 गुणिले r. आता हा 2 इकडे गुणिले, इकडे येताना काय होईल भागिले, सॉरी इकडे गुणिले आहे, इकडे येताना भागिले होईल, 22/7 गुणिले इकडे येताना काय होईल भागिले होईल. मग काय घ्यायचं बघा, इथं 22/7 काय होईल 7/22 आणि 2 गुणिले होतं त्याचं काय होईल 1/2. याला जर तुम्ही भाग दिला तर तुमचं उत्तर बघा काय येतं. बघा आपण भाग देऊन टाकूया. 22 1 22, 22चा पाडा येतो का सगळ्यांना. हा येत नसेल तर सोपी आयडिया आणखी 11ने भाग द्या. जास्त डोकं चालत नसेल तर तुम्ही 11ने भाग देऊ शकता. 11ने भाग द्यायला बघा इथे 11 दुने 22, इकडे दिलं तर 11 1 11 उरले 3, 11 3 33 उरले 2, 11 दुने 22 आला का 132. पॉईंटचा नंतर विचार करायचा शेवटी. परत आता 4 आहे, 4ने भाग जातो बघा 32 आणि शेवटी म्हणजे 4ने भाग जाईल. बघा हा 2 कट करा, हा 2 कट करा, डायरेक्ट गुणाकार करून घ्या. 2 4, 4 1 4, 4 3 12 आणि उरला 1, 4 3 12 आला का 33. 33 गुणिले 7 करा, 33 म्हणजे 3.3 झाला तो. 33 म्हणजे काय 3.3, 3.3 गुणिले काय 7 करा, तुमचं उत्तर काय येईल, त्रिज्या बरोबर 46.2. आलं लक्षात. हा मग आता याच्यानुसार तुम्ही पुढे, सॉरी 23.1 आला, 23.1 याच्यावरून तुम्हाला त्रिज्या आली 23.1 काय आली तुमची त्रिज्या आली. 3.3 गुणिले 7 करायला लावला होता ना, त्याचा गुणाकार किती आला 23.1 आणि ही झाली तुमची त्रिज्या. व्यास काढायचा असतो त्याची डबल करा, 23 गुणिले 2 46 आणि 1 गुणिले 2 2, 46.2 हा झाला तुमचा व्यास. आलं का लक्षात हे का नाही आलं. आलं सर. हो सर. कोणाला अडचण नाही समजलं असं कोणी आहे का. पुढचं बघा, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति 40 मीटर प्रमाणे किती खर्च येईल. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही बागेभोवती कुंपण घालता त्याच्या अर्थ कुंपण तुम्ही बागेच्या कडाने घालत असतात, म्हणून इथे काय करायचं नेहमी परिमितीच काढायची. काय काढायची परिमिती. जर वर्तुळाकार बाग आहे याचा अर्थ कुंपण घालताना तुम्ही फक्त या बाउंड्री लाईन वरच घालणार आहे का, असं कोणी आहे का शेताच्या मध्ये पण घालतं. तुम्ही घराला कुंपण करतात घराच्या कडेनेच करतात ना, असं बाउंड्री लाईन वर का मध्ये येतं की नाही. हो. हा मग लक्षात ठेवायचं आपण कडेने घालतो आहे म्हणजे हे बघा, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे, याच्यावरून त्याचा काय काढायचा परिघ काढून घ्यायचा आधी. हा बागेवरती तारेचे 4 पदरी कुंपण करायचे, परिघ काढला तर परिघ किती आला 2πr. आपलं सूत्र आहे 2πr म्हणजे काय 2 गुणिले 22/7 गुणिले 56, 7 8 56, 22 दुणे 44, 44 गुणिले 8 करा 352 येईल. 352 हे काय झालं परिघ झाला. आता आपल्याला किती पदरी घालायचे कुंपण 4 पदरी, म्हणून 352 गुणिले 4 करा, उत्तर येईल 1408 मीटर. म्हणजे आपल्याला एवढी 1408 मीटरची तार लागेल. आता 1408 मीटर तार केवढ्याची, त्यांनी 1 मीटर तार काय सांगितले 40 रुपयाची. मग 1408 गुणिले 40 करा, तुमचं उत्तर येईल 56,320 मीटर, 20 रुपये मीटर. आलं लक्षात. एवढं तुमचा खर्च येईल 56,320 रुपये खर्च तुम्हाला त्या कुंपणासाठी लागेल. येते का लक्षात सर्वांना. हो. हा अजून एक उदाहरण दिले बघा, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे.
1.1 किलोमीटर अंतर बैलगाडीने पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे करावे लागतील किंवा किती फेरे होतील? आता बघा 1.1 मीटर म्हणजे याचा अर्थ होतो 1100 मीटर. किलोमीटर म्हणजे 1.1 किलोमीटर म्हणजे काय 1100 मीटर. आता बघा तुम्हाला याच्यावरून काढावं लागेल चाकाचा एक फेरा म्हणजे चाकाचा परीघ काढावा लागेल आधी. त्यावरून तुम्हाला अंतर कळेल कारण चाक जेव्हा एकदा एक असा फेरा मारतो कुठलंही चाक असं ज्यावेळेस फिरेल त्यावेळेस इथून इथपर्यंत इथून पासून सुरू झालेलं हे एवढं अंतर किती आहे एका चाकाच्या गोल फेऱ्यामध्ये किती अंतर ते चाक पुढे जातं हे कळण्यासाठी आपल्या चाकाचा परीघ काढावा लागेल. जर ते 1.1 फेरा 1100 1.1 याचा आहे सॉरी 1.4चा आहे का 1.4 मीटरचा आहे तर काय येईल बघा 7 1 7 पुणे 14 व्यास आहे ना त्याचा डायरेक्ट पायडी सूत्र आपलं तर बरोबर पायडी काय करायचं 7 गुणे 14 0.2 22 गुणे 0.2 केलं तर उत्तर काय येईल 4.4 मीटर. एका फेऱ्यात ते 4.4 मीटर अंतर जातं. आपल्याला जायचं 1100 मीटर 1100 मीटर भागिले 4.4 करा कारण काय आपलं सूत्र अंतर बरोबर अंतर भागिले चाकाचा परीघ करावा लागेल. मग आपल्याला 1100 भागिले 4.4 केलं तर उत्तर येईल 250 फेरे त्याला मारावे लागतील. आलं लक्षात सर्वांना? हो. याच्यावरून तुम्हाला आता काही उदाहरणं दिली आहेत ती तुम्ही नंतर घरी सोडवा. कोणाला काही अडचण वाटलं तर तसं मला तुम्ही कॉल करू शकता. पुढचं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे हे बघा आता तुम्हाला क्षेत्रफळ सांगितलं ज्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं क्षेत्रफळ याचा अर्थ काय जेवढा तुम्हाला लाल रंगाचा भाग दिसतोय त्याला क्षेत्रफळ म्हणायचं हे वर्तुळाचं क्षेत्र आहे पूर्ण लक्षात याला वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणायचं. तुम्ही ज्यावेळेस परीघ काढत होता ना परीघाच्या वेळेस तुम्ही काय करायचे ह्या फक्त बाउंड्री लाईनवर फिरायचे अशी गोल 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 गोल. आपल्याला काय करायचं आता क्षेत्रफळ म्हणजे या वर्तुळाने किती जागा व्यापली आहे याला म्हणायचं वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता या क्षेत्रफळाचा उपयोग काय होतो बघा पहिलं आपण उदाहरण बघूया. क्षेत्रफळ सूत्र आहे पाय आर वर्ग. वर्तुळाची त्रिज्या 2.1 मीटर आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा काय येईल पाय आर वर्ग बरोबर काय 22/7 गुणे 2.1 चा वर्ग. मग 2.1 चा वर्ग म्हणजे काय 2.1 गुणे 2.1 7 ने भाग द्या 7 त्रिक 21 0.3 आला 21 गुणिले 3 गुणिले 22 करा जे उत्तर येईल त्याच्यावर 2 पॉईंट टेकून द्या उत्तर येतं 13.46. याच्यावरून तुम्हाला उलट पण दिलं जातं क्षेत्रफळ देऊन त्रिज्या विचारली जाते जसं इथं दिलंय बघा सूत्र तेच आहे वैद्याचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. मग काय करायचं 3850 भागिले आता हा 22 पायची किंमत आपल्याला माहिती दिलेली असो नाही तर नसो 22/7 कंपल्सरी घ्यायचीच तुम्हाला दिलेली असो नाहीतर नसो. मग काय करायचं 3850 22/7 काय होईल इकडे भाग देताना उलट करावं लागेल 722 करावं लागेल भाग दिला तर येईल 175 गुणिले 7. आता तुम्हाला मी सांगितलं होतं याचं वर्गमूळ काढायचं गुणाकार अजिबात करायचा नाही. काय करायचं सोपी आयडिया 175 भाग पाडा 175चा गुणाकार केला तर काय येईल 25 7 175 होतात म्हणजे 5 5 25 आणि 7 7 49 या 5 बद्दल एकदा 5 लिहा 7 बद्दल एकदा 7 लिहा वर्गमूळ काय ना 35. कळालं एकदम सोपी ट्रिक. वर्गमूळ काढत बसण्याची जास्त काही गुणाकार करायचा परत वर्गमूळ काढायचा त्यापेक्षा त्याचे अवयव पाडून घ्यायचे मूळ अवयव घ्यायचे शक्यतो म्हणजे आपल्याला उत्तर पटकन मिळतं. पुढे बघा इमारतीतील 4.2 मीटर त्रिज्या असलेले वर्तुळाकार शेत रंगवण्यासाठी 25 रुपये मीटर चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल. बघा आता या इमारतीचं 4.2 मीटर काय आहे त्याच्या वर्तुळाची त्रिज्या आहे हे दिलंय तुम्हाला 4.2. छत रंगवण्यासाठी 25 रुपये मीटर प्रमाणे किती चौरस मीटर प्रमाणे किती खर्च येईल याच्यासाठी वर्तुळाचं काय करायचं क्षेत्रफळ काढून घ्या या छताचं क्षेत्रफळ काढा. छताचं क्षेत्रफळ किती आलं तर 22/7 गुणिले 4.2 चा वर्ग म्हणजे किती येईल ते 55.44 येईल सोडवल्यानंतर. आता प्रति चौरस मीटरला 25 रुपये लागतात म्हणजे याला काय करायचं 55.44 गुणिले 25 करा तुमचं उत्तर येईल 1386 रुपये. कारण आपण ज्यावेळेस छताला रंग देऊ त्यावेळेस छत पूर्णपणे असं तुम्हाला रंगवावं लागेल बरोबर की नाही. छताचा कोणता भाग सोडून चालेल का आपल्याला का बाउंड्री लाईनला फक्त रंग दिला म्हणजे रंग दिला म्हणून आपण असं पूर्ण रंगवावं लागेल की नाही समजून घ्या लक्षात ठेवा. पुढे बघा
पुढचं उदाहरण आहे, एका वर्तुळाचा परिघ 22 मीटर आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. आता परिघावरून क्षेत्रफळ काढायचं आहे. बघा, परिघावरून पहिले त्रिज्या काढून घ्यायची. परिघावरून काय काढायचे? पहिले त्रिज्या काढायची. आपलं परिघा सूत्र काय आहे? 2 पाय r. मग आपला परिघ किती दिलाय? 22 मीटर. परिघ जर 22 मीटर दिलं तर काय करायचं? 2 पाय r बरोबर 22. तर 22 ने काय करायचं? 2 म्हणजे काय तुम्हाला माहिती, 2 इकडे गुणिले इकडे येताना भागिले होईल. पाय तर माहिती तुम्हाला 22/7 आहे, त्याचा उत्तर होईल 7/22. मग आता हे जर सोडवलं तर काय येईल बघा, हा 22 कट, हा 22 कट, 2 ने 7 ला भागलेला तर काय येईल? 3.5 येऊन जाईल. बरोबर की नाही? 3.5 मीटर ही जर काय त्रिज्या आहे, तर क्षेत्रफळ काढता येईल का नाही आपल्याला? मी डायरेक्टली 7/2 जरी घेतली त्रिज्या तरी काही अडचण नाही. तुम्ही 35 जरी घेतली तरी काही अडचण नाही. बघा, हे जर तुम्ही असं सोडवलं तर तुमचा हा 7 कट होईल, हा 7 कट. हा, याचा गुणाकार करा. 7 2 14. हे बघा, 2 ने भाग दिला 11 येईल. 11 7 77, 77 भागिले 2. मग आता काय करायचं? याच्यावरून याला भाग दिला तर 38.5 हे वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल. त्यावेळेस उलट पण देतील तुम्हाला, आधी क्षेत्रफळ देतील आणि त्याच्यावरून परिघ विचारतील, तर ते तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. आलं लक्षात? हे बघा, तसं इथे खाली 4 नंबरचं उदाहरण दिलंय. बघा, परिघ दिलाय 44 मीटर. 44 मीटर जर परिघ आहे तर याच्यावरून तुम्हाला काय काढायचंय? क्षेत्रफळ. किंवा इथं 616 क्षेत्रफळ दिलंय, तर 616 वरून काय करायचं? तुमची त्रिज्या काढायची. त्रिज्या कशी काढणार? जर हे 616 असेल तर आपल्या वर्तुळाचं सूत्र काय आहे? पाय r वर्ग बरोबर क्षेत्रफळ सूत्र आहे की नाही आपलं, त्याच्यावरून त्रिज्या काढायची. r वर्ग बरोबर 616. म्हणजे r बरोबर काय घेणार आपण? r वर्ग बरोबर 616 गुणिले 7/22. का 7/22 घेतला मी? कारण काय केलं मी? पायने त्याला भागलं. 22 ने याला भाग दिला तर काय येईल? 22 1 22. 22 2 44. उरले 22 त्रिक 66 होतात ना. म्हणजे उरले किती? 22 2 44. 22 त्रिक 6 5 उरले. 22 म्हणून 5 दिले 17. 176 होतील. 22 ला कितीने गुणलं तर 176 होतात? 22 8 176 होतात. बरोबर? 28 येईल. 28 गुणिले 7 करा. आता 28 गुणिले 7 करायचं म्हणजे एकदम सोपं. आपल्या वर्गमूळ काढायचं की नाही? मग एकदम सोपं. 28 ची फोड करा. 7 चोक 28 होतील. बघा, आता या 7 आणि 7चं वर्गमूळ किती येतं? 7 आणि 7चं वर्गमूळ 7च येईल. कारण आपलं वर्गमूळाच्या बाहेर काढायचंय ना, आणि 4चं वर्गमूळ 2 येतं, म्हणून 7 2 14. उत्तर येईल 14. काय येईल? 14. गुणाकार करत बसायचं नाही. r बरोबर 14 आला तुमचा. जर r 14 आला, r म्हणजे काय? त्रिज्या. ही त्रिज्या जर तुमची 14 आली याची, तर व्यास किती येईल? 28 येईल. आणि व्यास 28 आला तर पाय डी म्हणजे काय? तुमचं सूत्र आहे. पाय डी म्हणजे वर्तुळाचा परिघ काढायचा असेल तर पाय डी. डी म्हणजे काय? डायमीटर. डायमीटर म्हणजे काय? व्यास. व्यास किती आहे? 22/7 गुणिले 28. 7 चोक 28. 22 चोक 88 झालं आपलं तर. कळालं? हो. अशा प्रकारे तुम्ही हे उदाहरणं पण सोडवायचीच आहे. आज दिवसभर तेवढं करा. 8वीचं पुस्तक जरी सोडव तुम्ही आज तेवढं तरीही चालेल. आता हे बघा, या ठिकाणी एक अर्ध वर्तुळ दिलंय तुम्हाला. लक्षात ठेवा, हे 2 अर्धे दिले, यांना जर जोडून घेतलं तर एकत्र पूर्ण वर्तुळ होईल का नाही? हा, हे फसवणारे उदाहरणं असतात इथं. लक्षात ठेवा नेहमी. बाकी हे काही विचारत नाही तुम्हाला, ताळ्याच्या म्हणा वगैरे हे काही नाही. हा, त्याच्यानंतर हे पुढचा भाग आहे चौकोन रचना. चौकोन सगळ्यांना माहिती. चौकोनाचे आपण आयत बघितलं होतं. आता इथे पुढे दिलेलं आहे बघा, इथे काही नाही. चौकोन काढायची काही गरज नाही तुम्हाला. काढायचे प्रश्न काही विचारत नाही. वर्तुळाचं लघु कंस आणि विशाल कंस, हा याच्यावर प्रश्न विचारला जातो. बघा, इथे काय असतं, जर कंसाचं माप काढायचं सांगितलं तुम्हाला, जर तुमचा हा AOB जर 70 अंश असेल तर तुम्हाला हा AXB विचारला जातो. तर त्या AXB चं माप सुद्धा 70 अंशच असतं. AXB म्हणजे बाई एवढं अंतर. काय? हे एवढं अंतर सुद्धा 70 अंशच असतं. याचाच अर्थ काय?
जर तुम्हाला AYB विचारला, हा AYB असा विचारला, तर याचं माप किती येईल? या 70 मधून 360 मधून 70 वजा करून टाकायची, म्हणजे 290 अंश काय असेल? AYB असेल. येते का लक्षात? याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर जर अर्धवर्तुळ असेल तर अर्धवर्तुळाचं माप किती असतं? तर 180 असतं. म्हणजे AYB आहे 180 आणि AXB सुद्धा किती असेल? 180 असेल. बघा इथे उदाहरण दिले, वर्तुळाच्या लघु कंसाचे माप 150 अंश आहे, तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल? तर काय करायचं? 360 मधून 150 वजा करायचे, 210 काय असेल त्याच्या संगत कंसाचे माप असेल. संगत कोणता लक्षात आला ना? संगत कोणता आला? हे बघा, हा AXB आहे, तर याचा संगत कोणता झाला? AXB चा AYB. लक्षात ठेवा, हा संगत कंस आहे. त्यानंतर आता हे तर तुम्हाला माहिती आहे, हा जर 30 असेल तर ROQ जर 30 असेल तर याचा अर्थ काय? हा तुमचा SOP हा सुद्धा 30च असेल का नाही? हो. जर तुम्हाला विचारलं PXQ किती, तर तुम्ही काय करणार? 30 दुणे 60 वजा करा, 60 गेले, राहिले किती? 150. 300 मधून 60 गेले, 300 राहिले, म्हणजे हा राहिला तुमचा 150, हा पण तुमचा 150. आलं लक्षात? हो. एकदम सोपं, तोंडी काढू शकता तुम्ही उत्तर. बाकी तुम्हाला मी शिकवलं आहे बऱ्यापैकी, हे तुम्हाला लक्षात आलं आहे. आता इथं हा एक समजून घ्या, अशा प्रकारची रचना आली तर नेहमी लक्षात ठेवायचं, जर हा AOB 110 असेल ना, तर हा APB असतो तो त्याच्या अर्धा असतो, म्हणजे तो किती येईल? 55 अंश. किंवा हा जर 55 अंश तर हा किती असेल? त्याच्या डबल असतो. लक्षात ठेवायचा नेहमी. याच्यावर आता जर प्रश्न आला तर एवढाच प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. याचा अर्थ तुम्ही काय सांगू शकता? हा जर 55 अंश दिला आणि तुम्हाला जर इथला विचारला AXB, तर त्याची डबल करायची. लक्षात ठेवा, AXB विचारला कंस, जर तुम्हाला सांगितलं की APB 55 अंश आहे, तर सांगा AXB बरोबर किती? तर AXB काय करायचं? त्याचं माप डबल करून घ्यायचं, 110 अंश घ्यायचं. हे बघा, आता इथे विचारलंय, आता याच्यावरूनच प्रश्न विचारला, हा 140 आहे, तर सांगा मला हा D किती येईल तुमचा? 70. आणि जर समजा मी इथे एखादं नाव दिलं MXY किंवा MYX नाव दिलं, तर या MYX चं किती माप येईल? 140 होते. 140. लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे. त्यानंतर बघा, आता इथे त्रिकोण दिला आहे. एक लक्षात ठेवा, जर वर्तुळात कुठल्याही अर्धवर्तुळात कुठल्याही प्रकारचा त्रिकोण काढा किंवा कुठलाही कोण काढा अर्ध्या वर्तुळात, याचं माप नेहमी, हा येणारा कोण नेहमी कसा असतो? काटकोन. तुम्हाला मी काल सांगितलं होतं बघा, असा इकडे कुठून आहे कसाही काढा, मध्ये होणारा कोण नेहमी काटकोनच असेल. मग जर तुम्हाला याचं तर माप दिलं असेल, तर लक्षात ठेवा, याच्यावरून तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय वापरून तुम्ही बाकीचे 2 माप काढू शकता. जर आता हे बघा, हा 40 अंश दिलेला आहे, तर मला सांगा BAP जर 40 अंश आहे, तर मला सांगा तुम्ही PBA किती मापाचा असेल? PBA 50 अंश देईल ना, कारण काय तुम्हाला मी सांगितलं होतं ना, काय की हा जर 40 आहे, याचा अर्थ हा किती असणार? हा 90 असणार. 9 काय झाले? 13, 130, 180 मधून वजा करा, हा येईल 50 अंशाचा. येते का लक्षात? हो. त्यानंतर इथं चौकोन दिला आहे, मध्ये कोणती विशेष बघा, जर वर्तुळात एका चौकोन काढला त्याला चक्रीय चौकोन म्हणायचं. चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोणांचा गुणधर्म काय आहे? वरील आकृतीत B चे माप जर 115 अंश असेल, हा जर B 115 अंश असेल, N 65 अंशाचा असेल, हा B आणि हा N या दोघांच्या मापाची बेरीज 180 अंश असणार. लक्षात ठेवा, किती असणार?
180. याचा अर्थ काय? 80. हा यस आणि यल या दोघांच्या मापाची बेरीज सुद्धा कशी असणार? 180 असेल. 180. आता बघा, जर तुम्हाला हा 75 दिला जातोय, हा 100 दिला जातोय, याचा अर्थ हा जर 100 आहे, हा, तर बघा हा. याच्यावरून तुम्हाला जर समजा एन काढायला लावला तर एन कसं काढणार? हा 75 आहे, तर हा काय करायचा? 75 180 मधून वजा करायचा. किती उत्तर येईल तुमचं? कारण हे यम आणि एन हे दोघं कसे समोरासमोरचे कोण आहे पूरक आणि ते आहेत. कसे असतात? सारखेच आहे. 180 त्यांच्या मापाची बेस किती असते? 180. हा 180. बरोबर. 75 मधून 180 घे, तुमचं उत्तर काय येईल? 105 येईल. 105. बरोबर. एन येईल 105. हा जर 100 आहे, याचा अर्थ हा 180 मधून वजा केला तर एल बरोबर किती येणार? 80 अंश. लक्षात ठेवा. म्हणजे इथं सोडवत बसवायची सुद्धा गरज नाही. तुम्ही पाहिल्या तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. अशा वेळेस ज्या मागच्या वेळेस टीईटीच्या पहिल्या टीईटीला याच्यावर आधारित प्रश्न पडलेला होता, पण त्याचे पर्याय चुकलेले होते. प्रश्नपत्रिकेमध्ये 2013च्या पेपरला हा प्रश्न आला याच्यावर चक्रीय चौकोनावर. लक्षात ठेवा. इथे एक उदाहरण दिलंय बघा. एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनाची मापे 2x + 10 आणि x + 20 आहे, तर त्या कोनाची मापे काढा. हाच प्रश्न जशाच्या तसा परीक्षेत पडलेला होता मागच्या वेळेस टीईटीला. 2013च्या टीईटीला हा प्रश्न जशाच्या तसा पडलेला आहे. तर याच्यामध्ये बघा 2x + 10 आणि x + 20 बरोबर यांच्या मापाची बेरीज किती असेल? 180 असेल की नाही? 180. कारण सम्मुख कोनाच्या मापाची बेरीज किती असते? पूरक असतात ते 180 एकमेकांचे. बरोबर. 180 अंश. मग काय करणार? 2x + x किती होणार? 3x. 10 + 20 30 होईल. बरोबर का? 180. तर 3x बरोबर 150 म्हणजे x बरोबर 50. मग तुम्हाला एका कोणाचा माप x मिळाला 50, याचा अर्थ काय? 2x 10 + 10 म्हणजे काय येईल? तो 50 × 100 110 तो येईल 110 अंशाचा. दुसऱ्या कोणाचा माप किती येईल? 70 अंश. येते का लक्षात तुमच्या? याच्यावर प्रश्न मागच्या वेळेस चक्रीय चौकोनावर टीईटीला प्रश्न पडलेला आहे. लक्षात ठेवा तो कोण. बाकी तुम्हाला सरळ व्याज चक्रवाढ व्याज शिकवलं होतं मी. हो सर. मी काय आत्ता घेत नाही. त्याच्यानंतर बहुपदी वगैरे ते बघू आपण नंतर. सूट कमिशन म्हणजे आपण त्याच्यामध्ये शिकलो होतो बघा. नफा तोटा मध्ये. नफा तोटा झालाय का आपलं? हो झालंय. झालंय. मग काय तुम्हाला काही गरज नाही. याच्या पण ह्या पुस्तकातली उदाहरणं सोडवा. हा घनफळ आणि पृष्ठफळ आहे. आता हे घनफळाचं आणि पृष्ठफळाचे जे आहे ना ते उदाहरण आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. जेवढं शिकवलंय ना तेवढं तुम्ही आज घरी नक्की बघा. याच्यावरचे उदाहरणं लावले आपण उद्या घेऊया. ठीक आहे. किंवा उद्या संध्याकाळी आपण ते घेऊ. इथे मग आपण आज थांबूया. कोणाला काही अडचण आहे का याच्यामध्ये? कोणाला काही अडचण आहे का? नाही सर. ओके ठीक आहे. मग आपण थांबूया इथे आज.